तुम्ही बातमी ऐकली असेलच. मराठी व्याकरण कंटाळवाणं नाही, तर ते तुमच्या परीक्षेतील गुपित शस्त्र आहे. पटकन यश मिळवण्यासाठी इथेच थांबा. मराठी व्याकरण ऐकायला कठीण वाटत असलं तरी ते खरं तर एक मार्गदर्शक आहे. काही महत्त्वाचे नियम शिका. नामांचे लिंग, क्रियापदांचे वचन, विभक्ती, प्रत्यय आणि तुमच्या चुका परीक्षेत निम्म्याने कमी होतील. एक सोपा उपाय: 10 सामान्य क्रियापदांची मूळ रूपं त्यांच्या काळ लक्षात ठेवा. एका आठवड्यासाठी रोजच्या वापर करा. आणखी एक सोपा उपाय: परिचय, वर्णन, मत व्यक्त करण्यासाठी 5 वाक्य रचना. शब्द बदला पण रचना तीच ठेवा. बोलण्यासाठी क्रियापदांच्या योग्य रूपांवर लक्ष केंद्रित करा. श्रोते मोठ्या शब्दांपेक्षा क्रियापदांच्या रूपांकडे जास्त लक्ष देतात. थोडक्यात सांगायचं तर रोज थोडा सराव करा. परीक्षेत आणि आत्मविश्वासात खूप फायदा होईल. आजपासून सुरू करता येणाऱ्या दिवसांच्या व्याकरण सरावासाठी फॉलो करा.